कागल नगर परिषदेनं नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 84.67% मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कराची वसुली केली आहे। कर वसुली करताना नगरपालिका प्रशासनानं सुमारे 350 नळ जोडण्या तोडण्याची आक्रमक भूमिका घेतली। शिवाय थकीत बिलाच्या रकमेपोटी 2% दंड आकारणीतून 18 लाख रुपये वसूल केले। एखाद्या नगरपालिकेनं कठोर पण योग्य भूमिका घेतली तर सर्वांनाच नियम आणि कायदे पाळावे लागतात हे दिसून आलंय। कागल शहरात सुमारे 10,500 मिळकतधारक असून नगरपालिकेनं शहरात सुमारे 8,000 नळ जोडण्या दिल्या आहेत। सध्या कागल शहराची लोकसंख्या 42 ते 45 हजारांच्या घरात आहे। नगरपालिका सभागृहाची मुदत संपल्यानं सध्या प्रशासक कारभार पाहत आहेत। नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कागल नगरपालिकेनं 3,51 लाख रुपये मालमत्ता कर आणि 1,89 लाख रुपये पाणीपट्टी वसुलीचं उद्दिष्ट ठेवलं होतं। 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत कागल नगरपालिकेनं 3,08 लाख रुपये मालमत्ता कर आणि 1,45 लाख रुपये पाणीपट्टी वसूल केली आहे। एकूण 84.67% मालमत्ता आणि पाणीपट्टी कराची वसुली केल्याची माहिती कर निरीक्षक प्रकाश पाटील यांनी दिली। शिवाय थकीत करांच्या रकमेपोटी 2% दंड आकारणीतून नगरपालिकेनं 18,71,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। अजूनही काही शासकीय कार्यालय आणि खासगी मिळकतधारकांनी करांचा भरणा केलेला नाही, मात्र नगरपालिका त्यांच्याकडूनही वसुली करेल असं सांगण्यात आलंय।